नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा ट्रेडिंगचा सेशन नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. तर उद्यासाठीच्या लेवल्स आपण बघणार आहे. तर चला बघूया आज आपण निफ्टीमध्ये काय झालेलं आहे. तर निफ्टी बघा इथे आज ओपन झालेलं आहे 24 मार्च, जो की 24,900ला निफ्टी ओपन झालेलं आहे. बट निफ्टी ओपन होऊन खाली 24,650चा खाली सपोर्ट घेतलेला आहे निफ्टीने आणि मग तिथूनच मार्केट वरच्या साईडला मूव झालेलं आहे. तुम्ही बघू शकता 23,000चा रेजिस्टन्स होता, मार्केटने बरोबर तिथे टॅप केलेलं आहे. तर उद्याच्या सेशनमध्ये काय असणार आहे ते आपण बघणार आहे. उद्याच्या लेवल्स काय असणार आहे ते आपण बघणार आहे. तर चला आपण बघू चार्टवरती कसं काय होऊ शकतं. तर उद्यासाठी मार्केट मला थोडंसं बुलिश वाटतं आहे, ही जी मोमेंटम बघता. बट काय सांगता येत नाही. मेजर ट्रेंड जर बघितला तर तो डाऊन साईडलाच आहे. तर आपण लेवल्स बघणार आहे आणि तसं आपण ट्रेड करणार आहे. तर चला बघूया उद्यासाठी काय असणार. 23,000 हा खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 23,000वरून मार्केटनं रिजेक्शन घेतलेलं आहे. 23,900 हा स्ट्रॉंग सपोर्ट होता, मार्केटने इथूनच पुलबॅक घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आज निफ्टीची एक्सपायरी होती आणि मार्केटने सी साईडला खूप छान मोमेंटम केलेला आहे. तर उद्यासाठी 23,850 किंवा 900 हा खूप स्ट्रॉंग असणार आहे. 900 हा खूप स्ट्रॉंग असणार आहे. हा जर खालच्या बाजूला ब्रेक झाला तर मग निफ्टी 22,800 हा एक सपोर्ट आहे. 22,800पर्यंत निफ्टी येऊ शकतो. 22,800वरून मग परत वरच्या साईडला 22,850 आणि मग 23,000 बघायला भेटू शकतो. आणि जर उद्याच्या सेशनमध्ये निफ्टी जर 23,000च्या वरच्या साईडला, आजचा जो इंटरडे हाय आहे 23,050चा, हा वरच्या साईडला जर निफ्टीने ब्रेक केला तर मग निफ्टी अगेन मग आपल्याला 23,200चं टार्गेट देऊ शकते. 23,200 आणि 23,200ला ही ट्रेंडलाईन पण आहे, ती खूप टाईमपासून रिस्पेक्ट करते मार्केट ह्या ट्रेंडलाईनला. इथे येऊन इथं टच होऊन परत खालेलं आहे. मे बी उद्या इथं 23,200 जाऊन इथं टच होऊन परत मार्केट खाली येऊ शकते आणि परत मग 23,350पर्यंत मार्केट उद्यासाठी बघायला भेटू शकते. किंवा मग खाली 22,900 22,800 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, नाहीतर मग 22,650 हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तर उद्यासाठीचं लक्षात ठेवायचं आहे 22,650चा सपोर्ट आहे. पण मार्केट उद्या मे बी 22,900 22,800 येईल. तिथं तुम्ही बाईंगची मोमेंटम बघू शकता. इथून तुम्ही 23,000चं टार्गेट ठेवू शकता. अगेन 23,000च्या वरती जर सस्टेन झाला तर 23,200 तो टिकला तर मग 23,350 23,400पर्यंत उद्यासाठीचा आपल्याला बघायला भेटू शकतो. तर ज्या मी लेवल्स सांगितलेल्या आहेत तर तुम्ही नोट करून ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने ट्रेड करायचं आहे. चला मग आपण बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टी बघा, बँक निफ्टी पण ह्या ट्रेंड लाईन जी आहे तर खूप दिवसापासून रिस्पेक्ट करते, बघू शकता तुम्ही. तर इथेच ब्रेकआउट आलेलं आहे ट्रेंड लाईनचा, इथूनच मार्केट मोमेंटम दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट 800 पॉईंटचा मोमेंटम आपल्याला बघायला भेटलेला आहे. ही लेवल होती 52,000ची, हे खूप अगोदर मी काढून ठेवलेलं आहे. 2 दिवस मला व्हिडिओ टाकायला जमलेलं नाही आहे काही कारणास्तव. सो आज बघा 52,000चा प्रॉपर मार्केटनी जो रेजिस्टन्स होता तो सपोर्ट म्हणून काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकताय 52,000 हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हा जर खालच्या साईडला ब्रेक झाला तर मग अगेन आपल्याला 51,200 51,300चं टार्गेट खालच्या साईडला बघायला भेटू शकते. आणि जर 53,000च्या वरती जर मार्केट ओपन झाला तर मग अगेन मग आपल्याला 53,300पर्यंत टार्गेट भेटू शकतात आणि त्याच्यानंतर मग 54,000पर्यंत आपल्याला बघायला भेटू शकतं उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये. तर लेवल्स मार्क करायचे आहेत आणि सपोर्ट रेजिस्टन्सला ट्रेड करायचं आहे. आपले रिस्क बघून आपण ट्रेड करायचं आहे. तर उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, तर सेन्सेक्सचं पण मी सांगणार आहे. तर सेन्सेक्स बघा, सेन्सेक्सने पण सेम आज खूप चांगलं मोमेंटम दिलेलं आहे. सेन्सेक्स जवळपास 1,400 पॉईंट अप साईडला रॅली दिलेलं आहे. तर सेन्सेक्स बघा, सेन्सेक्सला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तो 53,000चा आहे. 53,100 53,000 हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि 54,000 हा पण खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तर उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी काय असू शकतं बघा तुम्ही, 53,600 53,400 ही लेवल जी आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. 53,600 53,400, नाहीतर मग हा 54,000 इथं तुम्ही आल्यानंतर हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. इथं तुम्ही कॉल साईडला बघू शकता. आणि जर उद्या 54,400 वरच्या साईडला सस्टेन झाला, वरच्या साईडला जर ब्रेकआउट झाला
तर मग मात्र 55,200चा टार्गेट तुम्हाला बघायला उद्याच्या सेशनमध्ये भेटू शकतो। तर ह्या लेवल्स आहेत, तुम्ही मार्क करून घ्यायचे आहेत आणि ट्रेड करायचं आहे। स्टॉप लॉस तुम्ही तुमच्या हिशोबाने छोटे छोटे स्टॉप लॉस घ्यायचे आहेत, टार्गेट मोठे मोठे बुक करायचे आहेत। तुम्ही आजच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये बघू शकता। तर बघा 900 पॉईंट ऑलमोस्ट आपल्याला दिलेले, त्या लेवलपासून 54,000च्या लेवलपासून मार्केटनी अगेन वरच्या साईडला ब्रेकआउट दिलेला आहे। तिथे पण 54,000पासून 54,400 हा पण वरच्या 500 पॉईंटचा मोमेंटम आपल्याला बघायला भेटलेला आहे। तर असेच चांगले चांगले मोमेंटम तुम्हाला बघायला भेटणार आहे। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू।